गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पंढरपूर तालुक्यातील मौजे नेपदगाव येथील रहिवासी बापू भगवान हेगडेकर यांच्या जमीन एकत्रीकरण योजनेचे काम दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पंढरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर आक्रमक भूमिका घेत हलगीनाथ आंदोलन करण्यात आले। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना सहन करावा लागत असलेल्या त्रासाबाबत यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। बापू भगवान हेगडेकर यांच्या जमिनीच्या एकत्रीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून भूमी अभिलेख कार्यालयात प्रलंबित होता। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून योग्य तो न्याय मिळत नसल्याचे समोर आले आहे। आज 24 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी कार्यालयासमोर हलगीनाद करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। भगवान हेगडेकर यांच्या प्रलंबित जमीन एकत्रीकरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जावा, अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे। या आंदोलनामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या वर्तवणुकीवर आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष माजी बिराप्पा मोठे, बबरूवान सोनवणे, अण्णासो खाडे, समाधान हेगडकर, बाळू हेगडकर, चंद्रकांत हेगडकर आदी उपस्थित होते। जय भीम, जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय। मी राव शिंदे, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर अध्यक्ष, तसेच आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचा कट्टर समर्थक। आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन दिले होते की बाळू हेगडकर हे अपंग आहेत, त्यांची मोजणी करावी म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या लेटर पॅडवर निवेदन दिले होते। 8 दिवसात मोजणी नाही केली तर आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत। परंतु इथून भूमिलेखन अभिलेखन कार्यालयामध्ये ते जे अधिकारी आहेत त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही, म्हणून आज आम्ही हलगीनाद आंदोलन केले आहे। तरी इथून पुढे आमची मागणी जर मान्य नाही झाली तर इथून आम्ही उग्र आंदोलन करणार याची नोंद घ्यावी। आज पाहतो आपण ग्रामीण भागातून माणसं येतात, त्यांची शेतीची कामं मोजणी म्हणा, उतारा म्हणा, काढा म्हणून येतात, परंतु इथील कर्मचारी एक जागेवर हजर नसतात, हेलपाटे मारायला लावतात। आज परिस्थिती अशी निर्माण झाली, रानात पिकलं तर त्यांना भाव मिळत नाही। आज बघतोय साखरेची काय अवस्था झाली, 90 रुपये 80 घरात साखर गेले। शेतकऱ्यांनी पिकवून साखर कारखान्यात घातली, हे साखर कारखाने मोठे झाले पण शेतकरी मोठे होऊ नाही ते। आज परिस्थिती अशी झालेली आहे की आता भूमी अभिलेखन बघतो आपण, माणसे शेतकऱ्यातून कामावर अर्धवट सोडून येतात मोजणीसाठी, त्यांची कामं शेतीची त्याच्यासाठी येतात, वेळ काढून येतात, त्यांची अर्धवट रानातली कामं सोडून येतात। परंतु येथील कर्मचारी हे हलगीनाद करतात, त्यांना नादी लावतात, चक्कर मारायला लावतात, हे आतून दिल्याशिवाय ही कामं करत नाहीत। तर माझी प्रशासनाला विनंती आहे, जर आमची मागणी मान्य नाही झाली तर ही मागणी आमची नाही मान्य झाली, इथून पुढे आम्ही उग्र आंदोलन करणं याची नोंद घ्यावी। जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय। काय सांगताना आंदोलन सुरू आहे? आम्ही गेल्या 8 दिवसाखाली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमचे शहराचे शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं होतं। मौजे नेपदगावचे रहिवासी बाळू भगवान हेगडकर हे दिव्यांग आहेत, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये त्यांचा एकत्रीकरणाचा जो जमिनीचा प्रश्न आहे, मोजणीचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी गेली 4-5 वर्ष झालं ते इथे हेलपाटे घालतात, घरातलं घर काम सोडायचं, शेती सोडायची, शरीराला नीट उभा राहता येत नाही, बसता येत नाही। परंतु हे जे सरकार आहे, या सरकारच्या वरचंही सरकार झालं। या अधिकारी, तुमचं प्रांत कार्यालय असू द्या, तुमचं तहसील कार्यालय असू द्या, नाहीतर भूमी अभिलेख कार्यालय असू द्या, नाहीतर कुठलंही कार्यालय असू द्या, त्या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय दिला जात नाही। आज राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास झाला म्हणतात,
अरे विकास नेमका कुणाचा झाला? तुमचा झाला का सामान्य जनतेचा झाला? त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या, या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लाखो लोक या ठिकाणी येऊन इथे हेलपाट घालतात. मग या ठिकाणी जबाब कुणाला विचारायचा? आणि आम्ही उन्हात उभा राहिलेलो असताना इथल्या ज्या अधिकारी मॅडम आहेत त्या आम्हाला इथं बघताच इथून निघून गेल्या. अरे हे लोकशाही का हुकुमशाही? अरे नेमकं गरिबांनी जगावं का मरावं हा गरिबांच्या समोरचा प्रश्न आहे. आमच्या सर्वसामान्याच्या त्या ठिकाणी टॅक्स रूपाने या ठिकाणी ऑफिस चालतं, ह्यांच्या पगाऱ्या चालतात, ह्यांच्या गाड्या फिरतात आणि या ठिकाणी आम्हाला हे तर तुमच्या दारामध्ये बसलेलो असताना आम्ही रितसर आंदोलनाचं पत्र दिलं असताना त्या ठिकाणी तुम्ही इथं वाजवताच कसं हा प्रश्न विचारतात. हे अरे ही कुठली ही लोकशाही आणली? आणि आज तुम्ही अधिकारापदावर आहे म्हणून बोलता, उद्या जर एकदा हुकुमशाही या देशामध्ये आली तर तुमच्या लेकराला, बाळाला, नातूला, पंतूला त्या ठिकाणी कोणीच न्याय देऊ शकणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, या ठिकाणी अशा अनेक व्यक्तीला या ठिकाणी हेलपाटे घालावं लागतात. आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही याहीपेक्षा या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आणि माझ्यानंतर शहराचे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आमचे सर्व राजाभाऊ